आता आपल्यासोबत हर्षचे बाबा सुद्धा आहेत आणि हर्षचे बाबा जीनियस प्रोग्रामचा आय विटनेस आहेत. त्यांच्या देखतच सगळी गायडन्स आणि काउन्सिलिंग हर्षला होत होती. सर, तुमचं सुद्धा मनापासून जीनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हर्षच्या अभ्यासामध्ये जीनियसचा काय फायदा झाला असं तुम्हाला वाटतं सर? ते मॅडम आले होते आमच्याकडे की बाबा जीनियस असं म्हणजे याने प्रोग्रेस होते. आम्ही फक्त अभ्यास करून घेतो, आम्ही अभ्यास म्हणजे शिकवत नाही पण करून घेतो असतो. बरोबर तर त्याला लावासाठी त्यांनी हे केलं होतं. आम्ही पहिले नाही म्हटलं होतं ना. बरोबर राईट. नाही म्हटलं ते काय डबल डबल त्यांना बरोबर सर्व हे होईल म्हणून. पण मग आम्ही म्हटलं ठीक आहे, तर मराठी वगैरे वीक होतं बरोबर इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे चला लावून ओके. जीनियसची क्लोजिंग लावली. मग ते वीकली मॅडम वगैरे येत होत्या आणि बिलकुल. ते त्यांना त्यांनी एक दिलं होतं का टार्गेट का बा हे इतका अभ्यास आहे तुला, ते करून झालाच पाहिजे, right? झालाच पाहिजे. आणि आल्यानंतर मग त्याच्याकडून ते घेत होत्या पेपर्स वगैरे तर त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन आम्हाला पण होतं, त्याचा इम्प्रुव्हमेंट होत गेलं. राईट. आणि हळूहळू मग त्याचा मराठी पण आणि बाकी सब्जेक्ट मध्ये बी त्याला फायदा जे पेपर सोडून चेक केले जात होते त्याच्यावर आम्हाला माहित पडत पुढे मिस्टेक होऊन राहिली. काही आणि मग कसं पॅरेग्राफ सोडा लागते, कुठे म्हणजे पेपरमध्ये त्याला म्हणजे मार्क इम्प्रूव्ह करण्यासाठी इम्प्रेशन म्हणजे पडलं पाहिजे त्याच्यावर, त्यासाठी काय करायचं, त्यासाठी काय करावं लागतं, सर्व ट्रिक मॅडमने दिल्या. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याला भरपूर फायदा झाला. अरे वा. आणि चांगला इम्प्रुव्हमेंट झालं. मराठीमध्ये 70 पर्यंत घेत होतं मार्क. आधी ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत होते त्याच्या पूर्वी. ग्रामर. पण त्याच्यानंतर आता 97 मार्क 97 मार्क्स मिळाले मराठी लँग्वेज सारख्या विषयामध्ये. ऑल ओव्हर त्याला 94% आहे. अरे वा, खूप छान, मस्त. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तो झाला. बरोबर. आणि जीनियसचा फायदा विद्यार्थ्यांना याचा होतो असं तुम्हाला वाटतं का? होतो, कारण ते म्हणजे स्किल इम्प्रुव्हमेंट होते त्याची. बरोबर. कारण तो अभ्यास तर करतो असतो पण त्याला माहित नसते की आपण पुढे चुकतो. आणि एकदा ते आपल्याला लक्षात आलं तर आपण दुसऱ्यांदा ते चूक करणार नाही करत. बरोबर. मग पेपरचे म्हणजे मेथड कशी असते, सोडवाची पद्धत कशी असते, मार्किंगची पद्धत कशी असते, ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. जीनियस आहे तसं म्हणजे लावलं पाहिजे घरच्या अभ्यास संदर्भात. त्याच्यामध्ये काही विशेष पुढे जायचं नाही, काही नाही. फक्त घरी पेपर सॉल्व्ह करून देणे आणि आपलं मिस्टेक कुठे होते त्याच्यावर गायडन्स आणि मग ते कसं इम्प्रूव्ह करायचं आपल्याला. बरोबर. ते त्याला समजलं आणि त्याचा फायदा होतो. एकदा मुलांना त्याची लिंक लागली की मग तो पिकअप होतो. पिकअप झाला लागला की मग त्याचे इम्प्रुव्हमेंट होऊनच जाते. झाली आहे. तर आम्हाला बी त्याचा आनंद आहे आणि चांगला आहे. तर प्रोग्रेसिव्ह आहे. भविष्यात असं सर्व मुलांना म्हणजे बिल्डअप करा. बिलकुल. बिलकुल. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला. आमच्या पूर्ण जीनियस परिवारातर्फे तुमचं सगळ्या पालकांचं आणि हरचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच. धन्यवाद.